मीटर है मार्बल टाळ्यांच्या गजरात सन्माननीय लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सर्व मान्यवर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन, आणि फक्त 2 दिवसामध्ये ठरलेला हा कार्यक्रम आहे आणि या 2 दिवसामध्ये आहे आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होतोय. त्यांचा स्वागत सत्कार सन्माननीय प्रबुद्धचंद्र झपके सर शाल आणि बुके देऊन आणि ज्वेलर्सची अतिशय महत्वाची भेटवस्तू देऊन करत आहेत. जोरदार टाळ्या. PNG ज्वेलर्स या नूतन उपक्रमाचा लातूर शहरामध्ये होत असलेला हा उद्घाटन सोहळा, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय ते महाराष्ट्राचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडेजी, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, माझे ज्येष्ठ स्नेही बसवराज पाटील नागराळकरजी, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं, ते सौरभ गाडगीळ, पराग गाडगीळ, झपके, विलास क्षीरसागर, विश्वेश झपके, झपके कुटुंबीय, लातूर शहरातील उपस्थित असलेले सारे प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, लातूर शहरामध्ये PNG ज्वेलर्स याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय आणि या शोरूमचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. PNG ज्वेलर्स या उपक्रमाचे लातूर शहरामध्ये मनापासून स्वागत करतो. आपण ऐकलं PNG ज्वेलर्स हे (1832) सालापासून महाराष्ट्रामध्ये या व्यवसायामध्ये आहे. आणि ते आज लातूर शहरामध्ये पदार्पण करतायत. हे खरंच लातूरसाठी भूषण आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. महाराष्ट्रामध्ये
दुबईमध्ये, अमेरिकेमध्ये त्यांच्या शाखा आहेत आणि साधारणतः या व्यवसायामध्ये जे काही अग्रगण्य व्यावसायिक आहेत त्यापैकी ते एक आहेत असं मी म्हणालो तर तेही चुकीचं होऊ नये. वामन हरी पेठे, TBZ, कल्याण ज्वेलर्स, आता ही अनेक नावं आपण अलीकडं ऐकलेली आहेत. टाटा गोल्ड, तनिष्क, आणि या सगळ्यांच्या तुलनेमध्ये ज्यांना इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे, विश्वासाची एक जी कडी असते, जी त्यांच्या प्रती आपण ऐकलेली आहे, अनुभवलेली आहे. आणि ब्रँड असा आहे की इथं आल्यानंतर आपण जो दागिना खरेदी करू त्यामध्ये 100% प्युरिटी त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये असणार आहे याबाबत कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका नाही. खरं म्हणजे हे नुसतं आपण दागिना खरेदी करायचा म्हणून दागिना खरेदी करतो असं नव्हे, पण ती सामान्य माणसाची त्या दागिन्यामध्ये गुंतवणूक असते. हे दागिने त्या सामान्य माणसासाठी कधी त्याला अडचण आली तर हा दागिना पुन्हा बँकेमध्ये ठेव म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करता येतो आणि पुन्हा त्यावर बँकेद्वारे सुद्धा त्याला कर्ज मिळण्याच्या व्यवस्था ह्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की PNGचा दागिना किंवा PNGचं सोनं कुठल्याही पतसंस्थेमध्ये, पतपेढीमध्ये, बँकेमध्ये एखाद्या ग्राहकाने जर तो घेऊन गेला तर मला नाही वाटत त्याला काही फार प्रश्न ते करत असतील. PNGचं आहे म्हटल्यानंतर ते स्वीकारून त्याच्यावर त्याला जी काही अपेक्षित रक्कम आवश्यकता असल्यास हा विश्वास PNGनं काही शतकामध्ये या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. पूर्वी अगदी सोनाराकडे जाऊन आपल्याला काय हवंय हे त्याला सांगून मग त्याचा काही पैसे त्याला देऊन आणि मग काही दिवस, आठवडे, महिन्याभराने तो दागिना तयार करून तो खरेदी करायचा, अशी एक प्रथा पूर्वी असत. पण आता हे युग अगदी गतिमान झालंय. रेडीमेड ज्वेलरी आज आम्ही इथं पाहिली की अगदी अक्रॉस द काउंटर एखादा कपडा घ्यावा, गार्मेंट घ्यावं, असं अक्रॉस द काउंटर ही ज्वेलरी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होते. आणि त्याचे डिझाईन सुद्धा जे आम्ही पाहिले ते अतिशय उत्कृष्ट आहेत. आणि ही सेवा लातूरमध्ये या ठिकाणी सुरू होते. मला असं वाटतं की लातूरकर सुद्धा याची आतुरतेनं वाट पाहत होते, याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आज आपण या ठिकाणी
आलेले आहात. लातूरमध्ये ही शाखा सुरू होते आणि लातूर जिल्हा व्यापार, व्यवसाय, उद्योग यासाठी प्रचलित आहे. मला खात्री आहे की तुमच्या एकाच्या अनेक शाखा या लातूर जिल्ह्यामध्ये होतील याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आणि म्हणून झपके कुटुंबियांना माझी एकच सूचना असेल की लातूर जिल्ह्याची मास्टर फ्रँचायझी तुम्ही घेऊन टाका. त्या अलीकडे लातूर म्हटल्यावर उदगीर येतच, त्यामुळं उदगीरलाही करायला काहीच हरकत नाही. आमची शिफारस आहे जिल्ह्याची मास्टर फ्रँचायझी आपण ही त्यांच्याकडनं घ्यायला हवी. आणि मला खात्री आहे की जिल्हाभर PNG ज्वेलर्सचे शोरूम याला वाव आहे आणि ते चांगले चालतील याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. PNGनेही खूप पुढे आणखी प्रगती करावी अशीच आमची सदिच्छा आहे. आणि माणसं चांगली आहेत. म्हणजे या व्यवसायामध्ये एवढी वर्ष, दशकं, शतकं टिकणं, आणि मला नाही वाटत 1832 पासून आजपर्यंत कधी कुणी तक्रार केली असेल तुमच्याबद्दल, कधी कुणाचा आक्षेप राहिला असेल की मी जे दागिना इथून घेतला किंवा मी सोनं जे घेतलं, चांदी घेतली. आता तांबं तुम्ही देता का मला माहिती नाही. तांबही देता का? तांबं देत नाही. सोनं आणि चांदी, त्यामुळे आता तांब्याहून तुम्ही आता चांदीकडे आणि चांदीहून सोन्याकडे अशी वाटचाल करा. अशा शुभेच्छा सुद्धा महापौरांना या निमित्ताने मी देऊ इच्छितो. आणि कधी कुणी तक्रार, आणि म्हणूनच हा ब्रँड आहे. आज लातूरमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ज्याचा उल्लेख अनेकांनी या ठिकाणी केला, खरं म्हणजे आम्ही सगळेच त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिलो. आणि अगदी त्यांनी एखाद्याला निवडणुकीला उभं राहिलं किंवा त्यांनी एखाद्याला निवडणुकीला उभं केलं म्हणजे तो निश्चिंतपणे निवडून आला, असंच एक समीकरण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या बाबतीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहिला. तर या संजय बनसोडे यांनी 18 ऑक्टोबर या संदर्भाचा दिनविशेष आपण या ठिकाणी आमच्यापुढं मांडला. आणि खरंच लातूरसाठी 18 ऑक्टोबर इतिहासामध्ये त्याची नेहमीच नोंद ही लातूर जिल्ह्याच्या विकासाला, मराठवाड्याच्या विकासाला, महाराष्ट्राच्या विकासाला कलाटणी देणारा हा दिवस म्हणून याची नोंद राहील, हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. लातूर जिल्ह्याचा तर कायापालट झालाच, मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा कायापालट झाला. एक नवं युग त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालं आणि महाराष्ट्र सुद्धा एका नव्या दमानं प्रगतीपथावर मार्गक्रमण करू लागलं. हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आघाडीचे मुख्यमंत्री झाले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. एकदा नव्हे, दोनदा. म्हणजे मी नेहमी
आदरणीय शरद पवार साहेब लातूरमध्ये सुद्धा आले होते, तेव्हाही त्यांच्यासमोर हा उल्लेख केला होता की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मुख्यमंत्री करण्यामध्ये आदरणीय सोनिया गांधींचा हात आणि आदरणीय शरद पवार साहेबांचं घड्याळ हे कारणीभूत ठरलं. आणि म्हणून तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आघाडी आणि युतीचं राजकारण सुरू झालं. कधी आघाडी सत्तेमध्ये राहिली, कधी युती सत्तेमध्ये राहिली, कधी महाआघाडी सत्तेमध्ये राहिली, कधी महायुती सत्तेमध्ये राहिली आणि आता महाविकास आघाडी ही सत्तेमध्ये आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार हे कार्यरत आहे आणि सामान्य माणसाच्या हिताची जोपासना या महाविकास आघाडी सरकारच्या पुढाकाराने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सारे करतोय हे देखील मला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे एक बरं झालं की तुम्ही हा कार्यक्रम, हा सोहळा निवडणुका लागण्या अगोदरच घेतला, कारण आता काही महिन्यानंतर निवडणुका, पुन्हा आचारसंहिता, लगबग वगैरे हे सगळं हे आता सुरू होईल. आणि संजय बनसोडेंनी आत्ताच आपल्यापुढं असं सांगितलं की मी सोन्यासारखं आहे थोड्या वेळापूर्वी. हे फक्त निवडणुकीपर्यंत त्यांना लक्षात राहावं एवढीच माफक अपेक्षा. आणि एक चांगलं आहे की महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इथं उपस्थित आहेत. त्यांच्या साक्षीनं तुम्ही आत्ताच हे वक्तव्य केलेलं आहे आणि फार मुंबईला किंवा उदगीरला जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. लातूरचे सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत पाटील इथंच कुठेतरी आहेत. त्यांनी सुद्धा ते ऐकलेलं आहे. काय हे आमचे मित्र आहेत. खरं म्हणजे काय एवढं छळता त्यांना तुम्ही. जे चाललंय चांगलं चाललंय, गुन्हा गोविंद्यानं चाललंय. तुम्ही सुद्धा खुश आहात की नाही या सरकारवर. महाविकास आघाडी सरकारवर सगळे साधारणतः कोविडमध्ये जे काम केलं याचा उल्लेख संजय बनसोडे यांनी केला. जगामध्ये ज्याचं कौतुक होत आहे आणि आज खऱ्या अर्थानं तिसरी लाट जी येणार होती, जी आलेली नाही, हे महाविकास आघाडी सरकारच्या कर्तबगारीमुळे जे काम या राज्यामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालं, यामुळे हे सगळं शक्य झालं. आज मुंबईमध्ये 97% नागरिकांना पहिला डोस लसीचा दिलेला आहे आणि 57% लोकांना दोन्ही डोस दिलेले आहेत. मुंबईमध्ये कोरोनावर मात करणं साधं काम नाही. मी महापौरांना म्हणत होतो कार्यक्रम सुरू असताना, खरंच कोरोना आहे का हो? ते म्हणाले फार बोटावर मोजण्या इतकेच रुग्ण आहेत, कारण तुम्ही सगळ्यांनीच मास्क घातलेला नाही. मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही आणि मीच मास्क घातलेला आहे म्हटलं, बाकी कोणीच घातलेला नाही.
पण आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे, ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापौर म्हणून कार्यरत असल्यामुळे, जोपर्यंत सरकार अधिकृतपणे कोरोनावर आपण मात केली असं जाहीर करत नाही, तोपर्यंत आपल्याला मात्र मास्क घालणं हे बंधनकारक आहे. आणि म्हणून हे जे चांगलं काम चाललेलं आहे, हे असंच चांगलं काम आपल्याला यापुढेही सुरू ठेवायचं आहे. आणि कालच आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार. काल तुम्ही पाहिलं का? कालच त्यांनी सांगितलं. हा, म्हणजे मग आता तुम्ही किमान त्यांच्या त्या विचारापासून काही विचार जर घेतला तर काहीच अडचण येणार नाही. महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष सत्तेमध्ये आहेत, त्याचा राजकीय शत्रू कोण हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. राजकीय शत्रू कोण? निवडणुकीपुरतं तेही, निवडणुक्या झाल्या की शत्रुत्व असण्याचं काही कारण नाही. आता निवडणुका नाहीत, त्यामुळे शत्रुत्व आता कोणाशीही नाही. निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेही शत्रुत्व हे आहे विचारांचं. आणि म्हणून आपला राजकीय वैचारिक शत्रू कोण आहे हे जर आपण लक्षात ठेवलं किंवा त्याचा आपण जर विसर पडू दिला नाही, तर मला असं वाटतं की सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्याला काम करण्याची जिम्मेदारी जी संविधानानं दिलेली आहे त्याकडे आपण लक्ष देऊ. आणि म्हणून मला असं वाटतं की यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील हा बोध घेणं गरजेचं आहे की आपल्याला वैचारिक लढाई कुणाबरोबर करायची. आपण एकमेकांबरोबर जर वैचारिक लढाई करायला लागलो तर त्याचं काय फलित येईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून विरोधी पक्षामध्ये मी तुमच्या कार्यक्रमाचा आमच्या कार्यक्रमासाठी सदुपयोग करून घेतोय. तुम्ही असं म्हणत असाल की हे काय चाललंय, कुठं चाललंय, माझे दागिने आमचा दागिना टिकावा म्हणून तुमच्या दागिन्यांमध्ये आमचाही दागिना, यावर मी थोडं भाष्य करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, काहीतरी काही आगळं वेगळं होण्यापेक्षा जे सामान्य माणसाला अभिप्रेत आहे असंच, नाहीतर सोलंकी आलेले आहेत ते बारकाईनं ऐकतायत काय होतंय, पाहावं ऐकावं, काही साधतंय का पाहावं. तुम्ही सुद्धा काय करताय तिकडं? आता हो गया, बहुत हो गया. आज खरंच मला मनापासून आनंद होतोय की झपके कुटुंबीय यांनी एक चांगला उपक्रम लातूरमध्ये सुरू केला आहे. आज पुण्याहून गाडगीळ या ठिकाणी लातूरमध्ये आले.
आणि अगदी सांगली, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातून एक सेवा मराठवाड्यामध्ये आज सुरू होते, याचं मी मनापासून स्वागत करतो. कसं आहे, पश्चिम महाराष्ट्र हा सदन भाग आहे, सदैव तो सदन राहिलेला आहे आणि म्हणून तुम्ही इथं सोनं आणू शकता. मराठवाडा हा नेहमी मागासलेला असंच आपण ऐकलेलं आहे. अरे आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो? डाळ, तेल, म्हणजे लातूरची डाळ आणि लातूरचं तेल हे देशभरामध्ये इथून लातूरहून जातं. दिल्लीमध्ये सुद्धा लातूर फटका असं नामोल्लेख करतात लातूरच्या डाळीचं, म्हणजे त्याचा ब्रँड नेम आहे लातूर फटका. आणि तेल सुद्धा आता कीर्ती गोल्ड हे जे तेल आहे हे महाराष्ट्रभर, जसं PNG ज्वेलर्सची जाहिरात ABP माझावर येते तशीच कीर्ती गोल्डची जाहिरात ABP माझावर येते. म्हणजे हे लातूरनं देखील महाराष्ट्राला आणि भारताला दिलेला आहे. आणि म्हणून हा जो काही व्यापार आहे हा अधिक सक्षम व्हावा, याच्यात आणखी वृद्धी व्हावी. पुण्याहून फक्त आता PNG इथं आलंय, पण पुण्याहून अनेक बाबी इथे येऊ शकतात. तुम्ही आज इथे आलेले आहात म्हणजे आता PNG पुण्याहून जर लातूरला आलेत अशी जेव्हा चर्चा होईल तेव्हा अनेक इतर क्षेत्रातले सुद्धा पुण्यातले व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी हे लातूरला येण्यास आणखी जास्त संख्येनं याची सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लातूर पुणे ट्रेन, व्यापार, वाणिज्य याला देखील तुमच्या या लातूरमध्ये येण्यामुळे चालना मिळेल. आज लातूरमध्ये उच्च शिक्षणासाठी साधारणतः आमच्या गावामधले मुलं असतील, मुली असतील, पुढे कुठं शिकायला जायचं म्हटल्यानंतर ते पुण्याला जातात. लातूरच्या अनेक नागरिकांची घरं पुण्यामध्ये आहेत. लातूरामधल्या अनेक नागरिकांची मुलं मुली शिकण्यासाठी पुण्यामध्ये आहेत. एवढंच काय तर आदरणीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा शालेय शिक्षणानंतर कॉलेज जीवनामध्ये ते पुण्याला शिकायला होते. आणि तुम्हाला ही कल्पना नसेल, ते जन्माला आले बाभळगावला, लातूरमध्ये काही काळ त्यांचं वास्तव्य राहिलं, पण मुंबईनंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं वास्तव्य कुठं असेल तर ते पुणेमध्ये होतं. मुंबईनंतर 12 वर्ष विद्यार्थी दशेमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं वास्तव्य पुण्यात होतं. असं एक नातं पुण्याचं आमचंही आहे. आणि आज लातूर पुणे हे एक व्यावसायिक नातं सुद्धा या ठिकाणी घडतंय, याबद्दलही मी समाधान व्यक्त करतो. आपण आम्हाला बोलावलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. PNG ज्वेलर्स ही एक फ्रँचायझी लातूर शहरामध्ये या ठिकाणी सुरू होते. लातूर शहरातच आणखी 4 फ्रँचायझीज चालू शकतात. उदगीर, औसा, अहमदपूर, बाकी काही मी सुचवू शकत नाही. त्यांना अडचणीचा सल्ला त्यांना आपण देऊ नये. तेव्हा
एक सुंदर असा सोहळा झाला. बसवराज पाटीलजी, आपण आम्हाला आग्रहानं या ठिकाणी बोलावलं. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.